हाय हॅलो नमस्कार, मी कोमल. तुमचे स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर हा माझा पहिलाच लाँग व्हिडिओ आहे. यात मी माझ्याबद्दल छोटीशी माहिती सांगणार आहे. सर्वात आधी मी माझी ओळख करून देते. मी एक आई आहे आणि मी माझ्या बाळाला सांभाळून एका पार्लरवर जॉबही करते. तसं तर माझं लहानपणापासूनच स्वप्न होतं की पार्लरचे क्लासेस करायचे किंवा पार्लरमध्येच करिअर करायचं. पण जसे जसे मोठे होत गेले ना तसे तसे जरा आवड पण वेगळी होत गेली आणि जरा नंतर स्वप्नही चेंज झाली. पण नंतर लग्न झाल्यावर काही कारणास्तव जरा दुर्लक्षच झालं. त्यानंतर माझं बाळ लहान होतं, किती 1.5-2 वर्षाचं असेल तेव्हा मी पार्लरचे क्लासेस केले आमच्याच गावामध्ये. 5-6 महिने केले असतील. त्यानंतर नंतर बाळ तसं थोडं मोठं झालं. नंतर मग मी मशीन क्लास पण केला, ब्लाऊज वगैरे पण शिवायची. तसंच करता करता असंच नाही का, दोन्ही येत होतं मला, म्हणजे अजूनही येतं. पण हे काय नाही, ते मशीन काम मला आवडत नव्हतं. पण कसं घरच्यांच्या सांगण्यावरून वगैरे मी ते क्लासेस लावलेले आणि ते केले पण पूर्ण. पण तेव्हा काय मला जमलं नाही एवढं. पण नंतर परत क्लासेस केले, मग थोडंफार यायला लागलं. आणि तसं तर माझं स्वप्न आहे एक माझं छोटंसं पार्लर असावा. पण बघू आता काय होते काय नाही, नाही का. आपण प्रयत्न करत राहायचे, देव आपल्याला सर्व देतो, आपल्या इच्छेपेक्षा जरा जास्तच देतो. तर इथे ना मी, माझं बाळ आणि माझे मिस्टर असे आम्ही तिघे राहतो आणि बाकीचे सासू सासरे वगैरे गावी असतात. आणि माझं बाळ आता सध्या 5 वर्षाचं आहे, म्हणजे 5 वर्षाचं कंप्लीट झालं आहे, 6वं लागलं आहे. आणि आता तो सिनियर KGला आहे, त्याला स्कूलला टाकले. आणि मी पार्लरवर जॉब करते. तसं तो सकाळी स्कूलला जातो 8 वाजता आणि 1:30 वाजता येतो. मग माझ्यासोबतच असतो पार्लरवर, नाही का. मग दिवसभर असतो माझ्यापाशी. नंतर मग संध्याकाळी जातो आम्ही दोघं सोबत. मिस्टर पण जॉबला जातात, ते संध्याकाळी येतात आणि आम्ही पण संध्याकाळी जातो. पहिल्यांदा कसं व्हायचं नाही का, कंपनी जेव्हा जायची ना तेव्हा सकाळ संध्याकाळ टाईम नसायचं मला, कारण की 2 शिफ्टमध्ये काम असायचं, फर्स्ट सेकंड. त्यामुळे फर्स्ट शिफ्टला सकाळी लवकर गेल्यावर मी माझं सकाळी सगळं आवरून जायची, स्वयंपाक वगैरे करून. त्यानंतर मिस्टर बाळाचं वगैरे उरकून द्यायचे आणि त्याला शाळेत पाठवायचे. आणि दुपारी मी आले का मग काही नंतर खूप कंटाळा वगैरे यायचा. मग त्यामुळे मी करायची. आणि त्यानंतर मग संध्याकाळ झाल्यावर स्वयंपाक वगैरे करायचा, जेवायचं वगैरे, झोपायचं. असंच माझं रुटीन चालू होतं. आणि सेकंडला काय व्हायचं, सकाळी बाळाला शाळेत वगैरे सोडवलं ना त्यानंतर मग तो यायचा दुपारी, पण तोपर्यंत मी कंपनीत जायची. त्यानंतर घरीच असायचा. आणि नंतर संध्याकाळी आलं का मी यायची 11 वाजता आणि तोपर्यंत तो झोपलेला असायचा. मग काही त्याची माझं एवढं जास्त कॉन्टॅक्ट पण नसं होत आणि जास्त आमचं बॉन्डिंग पण नव्हतं तेव्हा. आणि त्याला असं जास्त काही हेच नव्हतं माझ्याबद्दल किंवा मिस्टरांबद्दल, असा लळा नव्हताच. तो नाही का, आपण जसं मुलांना हे करू ना, तर म्हणजे नाही का, जसं वळण लावू ना तसेच मुलं पण ट्रीट करतात. मुलांना पण तसंच वळण लागतं आपल्याबद्दल म्हणा किंवा काय बाकीच्यांबद्दल. ते जास्त असे काळजी वगैरे नाही करत किंवा त्यांच्या मनामध्ये असं काही एवढं हे नसतं. पण तर मी आज म्हणजे आता किती 10-15 दिवस झाले मी यूट्यूब चॅनल खोलून. त्याच्यावर शॉर्ट वगैरे छोटे छोटे शॉर्ट्स टाकत होते. पण आज म्हटलं एक लाँग व्हिडिओ टाका, नाही का, म्हणून म्हटलं आता छोटीशी माहिती तर द्यावा. तर आज मी घरी आल्यावर संध्याकाळी देवपूजा वगैरे करून घेतली आणि शेवग्याची भाजी करायची होती मला आणि त्यासोबत भाकरी, भात. तर शेवगा तसं आम्हाला विकत नाही आणावं लागत, कारण की मी जिथे राहते ना त्याच्या बाजूला मोकळं प्लॉटिंग आहे, तर तिथे शेवग्याची झाडं आहेत, तिथून मी आणते. म्हणजे तसे सगळेच नेतात, पण मी पण आणते कधीतरी. आणि शेवगा तसा आपल्या याच्यासाठी छान असतो, शरीरासाठी, त्यामुळे. आणि भाकरी केलेली, कारण की मिस्टरांना भाकरीच आवडते, त्यामुळे रोज संध्याकाळी आमच्या घरात भाकरीच बनते. तर अशी शेवग्याची भाजी आणि भाकरी बनवलेली. आणि अजून काय, तर मी आता सध्या पार्लरवर जॉब करते आणि बाळालाही सांभाळते आणि मिस्टर पण जॉब करतात. त्यामुळे अशी आहे माझी जर्नी. जर तुम्हाला माझे व्हिडिओ वगैरे बघायला आवडत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जाणून घ्या मी कसं, नाही का, बाळाला बघून जॉब वगैरे करते. भेटूया अशाच पुढच्या छान व्हिडिओमध्ये. बाय.